मला कशाला काय वाटतंय, पण तुमची नव्यानं ओळख झाली तर मला उत्सुकता एवढीच आहे की काय बोलणं झालं असेल तुम्हा दोघींमध्ये. अरे पण तू तर तिला ओळखतही नाहीस, मग आमच्यात काय बोलणं झालं आणि काय फरक पडतो तुला? नाही, मला कुतूहल एवढ्याच गोष्टीच आहे की कुठल्या विषयावर बोलणं झालं तुम्हा दोघींमध्ये. नाही म्हणजे आमच्यात बोलणं होऊ नये असा काही विषय आहे का? मी अत्यंत साधेपणाने बोलतोय, तू हे असं का बोलतेस? कारण तू साधं बोलतोयस काय ह्याची शंका येते मला. पांघरून कुठे आहे माझं? माझं पांघरून कुठे? कपाटात. का? तुला मी अनेक वेळा सांगितलंय की माझं पांघरून कपाटात ठेवत जाऊ नकोस म्हणून. हे असा आवाज होतो याचा. हो मग ठीक आहे ना, एवढं चिडायला काय झालंय? काढून ठेवत जाईन. मी काय चिडलो बिडलो नाही. तुझ्या बोलण्यावरनं तरी असंच वाटतंय बघ. तुला काही वाटतंय? अरे मला काय वाटतंय? आल्यापासून चिडचिड लावली असती. आलास कुठे तू घरात? बाहेरच तर होतास की. तुझा मुद्दा काय लक्ष्मी? माझ्या एका प्रश्नाचं खरं उत्तर देशील? एवढा विचार करावा लागतोय तुला वैभव? नाही, हा प्रश्न तुला विचारावासा वाटलाय ना, याचं वाईट वाटलंय मला. उत्तर देशील वैभव? हो. खरं? हो. माझ्यापासून काही लपवतोयस का? असं का वाटतंय तुला? नसतं. मग या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ? देऊ शकतोस खरं तर, पण तुला ते द्यायचंय की नाही हेच कळत नाहीये मला. अच्छा, म्हणजे इथपासून शंका येतात. अरे मग सांग ना, काही लपवतोयस का माझ्यापासून? वैभव बोल ना. मला काहीही बोलायचं नाहीये. का? कारण मी काहीही बोललो तरी तुला ते पटणार नाही. इथे दिवसभर मरमर करा, तोंड दाबून मुक्याचा मार सहन करा, जरा बरे दिवस यावेत म्हणून वाटेल ते करा आणि घरी थकून यावं तर घरचे लोक उलट तपासणी घेणार आमची. तू एक काम कर, एक आचारसंहिता लिहून काढ. मी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे. हा म्हणजे मग माझ्यापासून काही लपवतोस का असे प्रश्न तुला पडणार नाहीत आणि त्याची उत्तर देण्याची वेळ माझ्यावर येणार नाही. शाळेला काही करा पण समाधान म्हणून नाही.